नमस्कार, एबीपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आयुष्यमान भारत स्वतंत्र खात्याअंतर्गत शेगाव येथे भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजनात 3 दिवसीय आरोग्य शिबिर आणि विविध कार्यक्रम संपन्न होणार असून आज दुसऱ्या दिवशी सकाळी आजीबाईचा बटवा हा कार्यक्रम संपन्न झाला, तर दुपारच्या सत्रात शेतकरी मार्गदर्शन आणि आयुर्वेदिक शेती उत्पादन तथा उत्पादनाला बाजारपेठ अशा विविध शेतकऱ्यांना विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तर या ठिकाणी आरोग्य तपासणी कॅम्प ही 3 दिवस चालणार आहे. आज दुसऱ्या दिवशी अनेक लोकांनी तपासणी केली आणि या ठिकाणी आयुर्वेदिक स्टॉल वर भेट देऊन औषधी आणि होमिओपॅथीची माहिती घेतली. यामध्ये केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सचिव यांनी सुद्धा स्टॉलवर जाऊन माहिती घेतली. यावेळी स्थानिक पदाधिकारी सोबत होते, तर दुसरीकडे यावेळी शेतकऱ्यांसोबत केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी थेट संवाद साधला, ज्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आणि मंत्री महोदयांचे उत्तर असा हा कार्यक्रम संपूर्ण झाला. यावेळी काही शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले आणि त्यावर मंत्री महोदयांनी उत्तर दिले. आपण बघूया सविस्तर रिपोर्ट. एबीपी मराठीसाठी ग्राउंड झिरो वरून कॅमेरामॅन आदित्य चव्हाण, मुख्य संपादक विठ्ठल अवताडे, शेगाव. किंवा ज्या काही कंपन्या इथे आलेल्या असतील किंवा त्याच्यासाठी काय केलं पाहिजे हे जर आपल्या स्टेजवरल्या सर्व मार्गदर्शक मंडळींनी, विशेषतः आमचे नेते प्रतापरावजी जाधव यांनी किंवा संबंधित यांनी जर सांगितलं तर शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने त्याची मदत होईल आणि ज्या ज्या काही वनी औषधी आहेत त्याचे A to Z म्हणजे लागवड प्रक्रियापासून तर एखाद्या कंपनीपासून त्याचा करारनामा करापर्यंतची माहिती सविस्तर अशी द्यावी एवढीच विनंती या प्रसंगी करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. याबद्दल संबंधित सांगावं आला नाही तर त्याचे उत्तर मी भाषणातून देऊन संपवले असते, पण मला तुमच्याकडून ऐकलं तरी बरं वाटेल. हा जो मुद्दा उपस्थित केला हा रास्ता आहे की पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे मागच्या काळात अनेक व्यापारी लोकांनी किंवा बदमाश लोकांनी आमच्या शेतकऱ्याला फसवलेले आहे किंवा अमुक तुम्ही कोरफड लावा, ह्या मुसळी लावा, आमचे रोपं घेऊन जा, आमचं बियाणं घेऊन जा, शतावरीचे दिले, अश्वगंधाचे काही ठिकाणी लोकांनी दिले, असे वेगवेगळे. आणि त्यांनी त्या बियाण्याचे पैसे वसूल केले, त्यांच्या त्या नॉलेजचे पैसे केले आणि पुन्हा शेतकऱ्याकडे ते पीक विकत घेण्यासाठी गेले नाही. त्यामुळं शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूप मोठा असंतोष आहे की हे केलं तर विकल्या कसं जाईल. तर तुम्ही जो कंपन्यासोबतच्या कराराचा मुद्दा उपस्थित केला, काल मी इथे नव्हतो पण आपले आशुतोष गुप्ता हे सुद्धा डॉक्टर जरी असले तरी अतिशय चांगले शेतकरी आहेत. त्यांचे वडील अतिशय नामांकित शेतकरी आहेत, नवे प्रयोग त्यांची शेतीमध्ये चालू असतात. तर काल त्यांनी 100 शेतकरी आणि जे का असते नाही पण काल बऱ्याच बैद्यनाथ असेल, डाबर असेल, असे ते आलेले आहेत. ते सगळे कंपन्याचे ओरलेले आहेत. आपण त्या डायरेक्ट कंपन्यासोबत FPO मार्फत किंवा चांगल्या संस्थेमार्फत MOU करणार आहे आणि मग त्या कंपन्या तुमच्या टॉकिंगमध्ये म्हणजे तुमच्या संपर्कात राहतील. त्या कंपन्याला जो मेडिसिनल प्लॅन्टची आवश्यकता आहे, रॉ मटेरियलची, कोणाला शतावरी लागेल, कोणाला अश्वगंधा लागेल, कोणाला मुसळी लागेल, अशा शेकडो प्लॅन्ट जे आपण शेतीमध्ये घेऊ शकतो. तर ते तुमच्याशी त्या FPO सोबत MOU करतील. FPO आपल्या भागातल्या सगळ्या शेतकऱ्याला बोलावून त्यांना सांगेल की असं हे वन औषधीची तुम्ही लागवड करा. त्याचे भाव पण कंपन्यावाले अगोदर देतील आणि त्यांना किती याच्यामध्ये पाहिजे, टनामध्ये पाहिजे, 100 टन, 200 टन, 500 जी काही त्यांची गरज असेल तर त्या प्रमाणात ते तुम्हाला त्या FPOला ऑर्डर देतील. ती FPO शेतकऱ्याकडून तयार करेल, शेतकऱ्याकडून तो सगळा माल संग्रहित करेल आणि लोडिंग करून मग कुठे जर दूर पाठवायचं असेल तर मग रेल्वेनं पाठवता येईल. पुढं जर एखादा मोठा ट्रक भरून पाठवायचा असेल ज्याच्यामुळं आपली ट्रान्सपोर्टिंग खर्च कमी होईल. एकेका शेतकऱ्याला दूरवर जाणं शक्य होणार नाही आणि म्हणून ते इथेच सगळं त्या FPOच्या माध्यमातून करार करून शेतकऱ्यांपर्यंत पैसा आणून देण्याची जबाबदारी त्या FPOची राहील. असा सगळा एक आपण शासकीय सारखा MOU ज्याला आपण करार म्हणतो ते सगळं आपण काल तर 5 कंपन्यांचे आज होणार, आज तर 5 कंपन्यांचे करार होणार आहे. म्हणजे काल चर्चा झाल्या त्यांचं हे हो काय आता आमचे NMB दधीज म्हणून जे आहेत आपलं जे देशामधलं एक नॅशनल बोर्ड आहे म्हणजे NMPB म्हणजे नॅशनल मेडिसिनल प्लॅन बोर्ड.
तर त्याचे ते डायरेक्टर आहेत. अतिशय चांगलं काम आमचं मेडिसिनल प्लॅन वाढवण्याच्या बाबतीमध्ये सुरू आहे. तर आता 6 कंपन्याचे MOU आपल्या लोकांसोबत होणार आहेत. अजूनही काही कंपन्या येतील, एकदा झाले की ते आपोआप येतील, कारण की त्यांनाही सोयीचं होणार आहे. ते जे मार्केटमधून कंपन्या खरेदी करतात त्याच्यात क्वालिटी नसते, भेसळ केलेली असते व्यापाऱ्यांनी. आपल्याकडून जर जाईल तर शुद्ध त्यांना मेडिसिनल ते रॉ मटेरियल भेटणार आहे. त्यामुळं त्या कंपन्यावाले सुद्धा आपल्या लोकांसोबत MOU करायला उत्सुक आहे. जाशी तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथील शेतकरी आहे. मान्य नामदार प्रतापरावजी जाधव साहेब यांचं मी या ठिकाणी खूप अभिनंदन करतो की त्यांनी या ठिकाणी राष्ट्रीय आयुष मेळावा या ठिकाणी भरवला आणि भारतभरातल्या सगळ्या कंपन्या या ठिकाणी आल्या. शेतकऱ्यांकडून आमचे 3 प्रश्न आहेत. आमची स्वतःची 12 एकर सफेद मुसळीची लागवड आहे, 5 एकर हळदीची लागवड आहे. आमचा जो शेतकरी समूह आहे, फ्रेंड्स ऑफ अर्थ म्हणून कंपनी आहे, शेतकरी समूह आहे, त्यांची जवळपास 50 एकर सफेद मुसळीची लागवड आहे आणि जवळपास तेवढी 40 एकरच्या आसपास हळदीची लागवड आहे. आणि गेल्या 30 वर्षांपासून सफेद मुसळीची लागवड आमचं कुटुंब करतं. तर प्रश्न हा आहे की सफेद मुसळीचे जे भाव आहेत, तर आज या ठिकाणी करार होणार आहेत, पण 2002, 3, 4, 5 मध्ये जे 1200-1300 रुपये किलोचे भाव होते, आजही 20 वर्षानंतर उत्पादन खर्च हा 5 पट वाढलेला आहे, पण सफेद मुसळीच्या पिकाचे भाव तेच आहेत, अश्वगंधाचे भाव तेच आहेत. तर एक विनंती असेल की त्याला कुठेतरी हमी भाव किंवा त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित एक भाव जर त्याला जाहीर करता आला तर एक ही विनंती होती. दुसरं, त्याला पीक विम्यामध्ये स्थान नाही आहे आणि बऱ्याचदा अवकाळी पाऊस येतो, त्याच्यामुळे नुकसान होतं आणि मुसळीला लागवड खर्च खूप जास्त असतो, त्याच्यामुळे त्याचा विमामध्ये समावेश व्हावा ही एक या ठिकाणी विनंती होती. दुसरं, प्रक्रियेसंदर्भात जर काही करता आलं. आणि तिसरं, यावर्षी त्याला अनुदान जाहीर झालं होतं सफेद मुसळीला. सुरुवातीला कृषी विभागाने तसं आव्हान केलं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सफेद मुसळीची लागवड या ठिकाणी केली. आम्ही स्वतः सुद्धा 12 एकरवर लागवड केली आणि महाडीबीटीवर कृषी विभागाने जसं आव्हान केलं होतं तसं आम्ही अर्ज सुद्धा सादर केले, त्याची नोंद केली. पण आता कृषी विभागाच्या कालच्या झालेल्या बैठकीत मान्य कृषी अधीक्षक जे आहेत डाबरे साहेब, त्यांनी सांगितलं की यावर्षी शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही, कारण त्यांनी प्लांटिंग मटेरियलचा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला. तर तिसरा मुद्दा हा असेल की अनुदानासंदर्भात शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आम्ही लागवड सुद्धा केली आहे, त्याचे फोटो सुद्धा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढलेले आहेत, पोर्टलवर सुद्धा आम्ही नोंद केलेली आहे. आणि मार्केटच्या बद्दल दुबईला जो कार्यक्रम झाला आयुष कॉन्फरन्स, त्या ठिकाणी सुद्धा मी आपली प्रत्यक्ष भेट घेतली आणि तिथे जे मार्केट आहे ते मार्केट आपल्या शेतकऱ्यांना कसं उपलब्ध होईल आणि जास्तीत जास्त भाव त्या कंपन्या तिथल्या जसे देतात तसे या ठिकाणी कसे देता येतील ही सुद्धा विनंती. धन्यवाद. धन्यवाद. एक जो मुद्दा आपण 2-3 मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्या विम्याच्या संदर्भामध्ये, भावाच्या संदर्भामध्ये, हे जे 2-3 मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. काय की ह्या ज्या आयुर्वेदिक औषधी कंपन्या आहेत, हे जे आपल्याकडून जे रॉ मटेरियल किंवा मेडिसिनल प्लॅन्टचं आपण जे शेतीमध्ये उत्पादन घेऊ ते जे विकत घेतील, तर त्याच्यामध्ये त्याला एक सर्टिफिकेट लागतं, त्याला आपण म्हणतो रेसिड्यू फ्री. म्हणजे त्याच्यामध्ये कुठले रसायनं नाही आहेत किंवा औषधाची फवारणी झालेली नाही, टोटल ऑर्गॅनिक आहे. कारण की आयुर्वेदामध्ये ऑर्गॅनिकला खूप महत्त्व आहे. तर ते सर्टिफिकेट असले तर त्याला चांगला भाव मिळू शकतो. आणि दुसरं जर असेल की आपण थोडंसं जे रॉ मटेरियल जसं मुसळी, सफेद मुसळी जशीच्या तशी न विकता तिला जर आपण पावडर फॉर्ममध्ये आणून किंवा वेगळ्या याच्यामध्ये केलं तर आणखीन त्याची व्हॅल्यू ॲडिड ज्याला आपण म्हणतो त्याची किंमत आपल्याला चांगली मिळू शकते. आता याच्या अनुदानाचा जो तुम्ही विषय काढलेला ही गोष्ट खरी आहे. काय झालं 2021च्या पर्यंत मला वाटते हे अनुदान आपल्या मेडिसिनल प्लॅन्टला मिळत होतं, पण ते नंतरच्या काळामध्ये बंद याच्यासाठी झालं की पूर्वी हे मेडिसिनल प्लॅन हे आमच्या आयुष विभागाकडे होते. त्यावेळेस मी त्या खात्याचा मंत्री नव्हतो, मी खासदार होतो, पण त्यावेळेस अशी संकल्पना वरच्या लेवलला आली की हे वन औषधी असो, फळबागा असो किंवा पीक असो, हे ॲग्रिकल्चरचं काम आहे. ॲग्रिकल्चरनं हे विषय हाताळले पाहिजेत. ॲग्रिकल्चरनं याचं टेक्निकल नॉलेज लोकांना दिलं पाहिजे, माहित्या बाकीच्या दिल्या पाहिजेत आणि ॲग्रिकल्चरचा विभाग देऊ शकतो. म्हणून हे आमच्या आयुषकडून ते काढून घेऊन ते ॲग्रिकल्चरकडे देण्यात आलं. आपल्याकडे असताना त्याला अनुदान होतं, ॲग्रिकल्चरकडे गेल्यानंतर त्याचं अनुदान बंद झालं. पण मी मंत्री झाल्यानंतर माझ्या ज्यावेळेस हे लक्षात शेतकऱ्यांनी आणून दिलं तर मी ताबडतोब ॲग्रिकल्चर मिनिस्टरशी, सेक्रेटरीला घेऊन त्यांच्या सेक्रेटरीशी बोलून मंत्र्याशी बैठक घेऊन हे त्यांच्या लक्षात आणून दिलं की या मेडिसिनल प्लॅन्टला जे अनुदान होतं ते अनुदान आपण चालू ठेवलं पाहिजे
आणि त्यांनी ते मान्य पण केलं. आता ते प्रोसिजर व्हायला एखादा उशीर लागला असेल, एखादा वर्ष हुकला असेल, पण एवढं सांगतो की येणाऱ्या काळात आपण त्याला अनुदानाच्या बाबतीची प्रक्रिया आम्ही पूर्ण करून त्याला अनुदान कसं मिळेल याची काळजी आम्ही आयुष विभागाकडून पाठपुरावा करून ते आम्ही शेतकऱ्याला मिळवून देण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे आणि तो बऱ्यापैकी पुढं पण गेलेला आहे. राहिला दुसरा विम्याचा विषय जो तुम्ही काढलेला आहे, तर फक्त आपले मेडिसिनल प्लॅन्ट आता हे कसं आहे, विमा कंपन्याला विमा घेत असताना आता हे फार विरळ ठिकाणी घेतल्या जातात. जसं सफेद मुसली म्हणलं तर आपला जळगाव तालुका त्या ठिकाणी आहे, किंवा जळगाव तालुक्यातला म्हणलं तर पळशी परिसर तिथं थोडी जास्त होते. तर विमा कंपन्यासोबत सुद्धा आमचं बोलणं चालू आहे की त्यांना मग ते सर्वे करणं, पंचनामे करणं हे त्या लोकांना अवघड जातं, म्हणून हे आहे विमा कंपनीवर डिपेंड आहे. पण तरीही आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करू की मेडिसिनल प्लॅन्टलाही जर त्याच्यामध्ये काही घेता आलं तर त्यांनी ते समावेश करावा, त्यांच्यासोबत आम्हाला बैठक करावं लागेल. तो एक मुद्दा आपला तुम्ही एक चांगला सांगितलेला आहे आणि झालं तर शेतकऱ्यासाठी ते फार चांगलं आहे. आता तिसरा जो हमी भावाच्या बाबतीमध्ये जे आपण बोललेला आहात, तर कसं आहे की सगळ्याच शेती उत्पादनाचे हमी भाव केंद्र सरकार ठरवत नाहीत. असे काही ठराविक जे आहेत की जे बल्क प्रमाणामध्ये येतात, मोठे सार्वत्रिक पिकं जे आहेत अशा पिकाचे हमी भाव केंद्र सरकार जाहीर करतं. आणि या लहान पिकाला मी तुम्हाला सांगतो की आज या मेडिसिनल प्लॅन्टच्या बाबतीमध्ये एवढी डिमांड येणाऱ्या काळामध्ये येणार आहे की या आयुर्वेदाबाबत असेल, पूर्ण जग हे आयुर्वेद आपापल्या देशामध्ये नेण्याचा विचार करत आहे. त्यांची तशी आवड निर्माण झालेली आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, मागच्या 1.5 महिन्यापूर्वी दिल्लीला WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं एक आपल्याला आयुषला एक त्यांचं सेंटर मिळालेलं आहे जामनगरला, गुजरातमध्ये चालू आहे त्यांचं रिसर्च या सगळ्या गोष्टींवर. त्यांची जी आम्ही ग्लोबल कॉन्फरन्स घेतली, त्या ग्लोबल कॉन्फरन्समध्ये आयुर्वेदाची ती होती, त्याच्यामध्ये जगातल्या 127 देशाचे लोक या आयुर्वेदाच्या ज्ञान घेण्यासाठी किंवा आम्हाला तुमच्या देशातल्या आयुर्वेदाचं नॉलेज आमच्या देशाची द्या, आमच्यासोबत MOU करा, आयुर्वेदाचं शिक्षण आम्हाला तुम्ही द्या, आमच्या देशातल्या मुलांना तुम्ही तुमच्या देशामध्ये आयुर्वेदाचं शिक्षण द्या. म्हणजे जगामध्ये सुद्धा या आयुर्वेदाबद्दल, योगाबद्दल आवड निर्माण झालेली आहे आणि ती वाढत जाणार. आणि म्हणून ही जसं आयुर्वेद जेवढं वाढेल तेवढं रॉ मटेरियल सुद्धा जास्त लागणार आहे. पण आज तुम्ही पाहत चला, हे आयुर्वेदाचं जे रॉ मटेरियल होतं पूर्वी हे मोठ्या प्रमाणात जंगलातच सापडत होतं. ही सफेद मुसळी सुद्धा जंगलातली जे, तिला जास्त व्हॅल्यू आहे, जंगलातच पीक होतं, पण ते आपण शेतीमध्ये आणलं. आता शेतकरी सुद्धा आपण सफेद मुसळी घ्यायला लागलो, असे अनेक आहेत. पण आता जंगलातलं हे रॉ मटेरियल आपलं मेडिसिनल प्लॅन्ट कमी होत चाललेले आहे आणि म्हणून ते आपल्याला जे शेतामध्ये येतात ते शेतकऱ्यांनी शेतामध्ये घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जे फक्त जंगलामध्ये येतात तर ते जंगलात सुद्धा फॉरेस्टसोबत मदतीला घेऊन, फॉरेस्टची मदत घेऊन, फॉरेस्टच्या माध्यमातून आपण जंगलामध्ये सुद्धा काही जे झाडं आहेत वनस्पती ज्याला आपण म्हणतो, त्या वनस्पती आपण जंगलामध्ये सुद्धा करतो. तर ह्या गोष्टी एकदमच आता आपण याच्यामध्ये नव्यानं शेतकऱ्याला आयुष विभागाशी आपण जोडतो आहोत. ज्या प्रॉब्लेम चालू राहणार आहे, समस्या तुमच्याकडून येत राहणार आहे, त्याच्यावर मार्ग काढणं सरकार म्हणून सरकारमध्ये असणाऱ्या आमच्या लोकांचा, तो अधिकारी लोकांचा तो प्रयत्न राहणार आहे. आपल्या सूचना नक्की चांगल्या होत्या, ज्या ज्या त्या बाबतीमध्ये येता येईल तर त्याच्यासाठी आम्ही नक्की शेतकऱ्याला मदत करणं हे आमचं प्रथम काम आहे आणि ते आम्ही करू. परंतु काय आहे की या 7 वर्षापासून पानपिंपरीला भर रोगाची लागण झालेली आहे. कास्तकाराचे 2 लाख रुपये गेल्यानंतर अचानक सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात पूर्ण पीक वाळून जातो. पंजाबराव कृषी विद्यापीठाकडे आम्ही नेहमी त्याच्या तक्रारी केलेल्या आहेत. त्याच्यावर त्यांनी कार्यशाळा घेतल्या, पण एक ठोस उपाययोजना ते करू शकले नाही. त्यावर संशोधन व्हावे आणि कास्तकाराचे जे नुकसान, आर्थिक नुकसान होत आहे आणि हे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, त्यासाठी आपण प्रयत्न करावे अशी मी विनंती करतो. आणि पानपिंपरी पीक हे विम्यात आपण समाविष्ट करावे अशी मी आपणास विनंती करतो. पानपिंपरीच्या रोग संदर्भात बऱ्याचशा कंप्लेंट येत आहे. ते पीक घेतलं त्यामुळे ते कंट्रोल होत नाही. जर जागा बदलली किंवा आपण जर थोडंफार बदल केला, पीक बदल केला 1-2 वर्षासाठी, तर निश्चितच त्याचा फायदा होईल. आणि राहिला प्रश्न रोगांचा, रोगांसाठी एक चांगली SOP आपण
बसलेला आहे तो आरोग्य मेळा आहे. त्याचा आणि आपल्या या शेतकरी मेळावा मेडिसिनल प्लॅन्ट याचा तसा काही त्याच्याशी आले लोक तपासण्या केल्या, औषधं दिलं, ऑपरेशनला पाठवले इथपर्यंतचा तो आरोग्य मेळामध्ये ही संकल्पना आहे. पण आपण याच्यात वेगवेगळे उपक्रम आपण याच्यासाठी ठेवले की आपला हा जो शेतकरी आहे हा पारंपरिक पिकापासून नवीन पिकाकडे कसा जाईल त्यासाठी हा केलेला त्या ठिकाणचा हा प्रयत्न आहे. आणि त्याच्यासाठीच आपण आज हे करतो वन औषधीच्या संदर्भामध्ये किंवा शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे, शेतकऱ्याला त्या ठिकाणी सहजतेनं ही सगळी पिकं घेता आली पाहिजे. आता आपण पाहतो सोयाबीन भाव कमी जास्त हा भाग वेगळा, पण आपल्यासाठी कसं आहे सहज पीक पेरलं की विकायची अडचण नाही. मार्केटमध्ये जिथं भाव कमी मिळेल जास्त मिळेल पण विकले जाते. मेडिसिनल प्लॅनच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये शंका असते आणि त्याची जी बाजारपेठ आहे ती आपल्या इकडं जवळपास नाही. पण मी या ठिकाणी विदर्भातल्या लोकांना हे सांगेन की मी माझी ती तयारी आहे की आपण जर या ठिकाणी विदर्भातले लोक जर पुढच्या काळामध्ये मेडिसिनल शेतीकडे जर मोठ्या प्रमाणामध्ये जर प्लॅन बाबतीमध्ये जर वळले तर आपण शासनाच्या वतीनं प्रयत्न करून जशी निमर्ज मंडी आहे की तिथं आता ती प्रसिद्ध झालेली आहे की तिथं सगळ्या मेडिसिनलचं रॉ मटेरियल विकलं जातं. आपल्या भागामध्ये मग ते अकोला असेल, अमरावती असेल, जिथं सोयीचं पडेल तिथं भागामध्ये जास्त असेल तर ते विभागीय मंडीसुद्धा आपण आपल्याकडे स्थापन करू शकतो. हा एक पहिला विषय. आणि तुम्ही जे विद्यापीठाची मागणी केलेली आहे तुमच्या माहितीसाठी सांगेल की मी मंत्री झाल्यापासून मी पहिले एकनाथराव शिंदे साहेबांशी पाठपुरावा केला, फडणवीस साहेबांसोबत माझा पाठपुरावा झाला. विद्यापीठच नाही तर महाराष्ट्रामध्ये आयुष मंत्रालय सुद्धा नाही. एक विभाग म्हणून आरोग्य विभागाच्या माध्यमातून आयुष मंत्रालय महाराष्ट्रामध्ये, कारण की 6 राज्यामध्ये आहेच. आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढे कॉलेज एवढं आयुर्वेदाचं काम चालतं तर एक आयुष मंत्रालय महाराष्ट्रामध्ये जसं केंद्रामध्ये आहे तसं स्पेशल मंत्रालय, स्पेशल मंत्री आणि स्पेशल सेक्रेटरी आणि पूर्ण बीक जर असते तर त्या आयुषचं काम चांगलं होईल. आणि आयुष विद्यापीठ हे मला सुद्धा माहीत आहे की जवळपास आयुर्वेदाचे जेवढे देशभरामध्ये कॉलेज आहेत त्याच्या 35-40% कॉलेज एकट्या महाराष्ट्रात आणि त्यातले सगळ्यात जास्त कॉलेज आपल्या विदर्भामध्ये आहे. तर आपल्या इकडे विद्यापीठ सुद्धा असलं पाहिजे त्यासाठी सुद्धा आमचं प्रयत्न आहे. आणि कालचं जर माझं भाषण ऐकलं असेल तर आता काल मुख्यमंत्री आले नाही, काल जर मुख्यमंत्री आले असते तर माझी हीच आग्रहाची मागणी भाषणातून राहणार होती की मुख्यमंत्र्यांनी आज राष्ट्रपतींच्या समोर किमान आयुष मंत्रालय आणि आयुष विद्यापीठ आम्ही महाराष्ट्रामध्ये करू याची घोषणा करावी. आणि झाली असते पण आपल्या महाराष्ट्र सरकारला फडणवीस साहेबांनी सुद्धा मी मागच्या 1 महिन्यापूर्वी भेटलो तेव्हा आमची जवळपास तयारी होत आलेली आहे. त्याला फक्त कॅबिनेटची परवानगी घेऊन आम्ही त्याची घोषणा करणार आहोत. म्हणजे आपलं राज्य सरकार सुद्धा याच्यासाठी पॉझिटिव्ह आहे. लोकशाहीचा बुलंद आवाज, निर्भीड, निष्पक्ष, जनतेच्या मनातील भावना म्हणजे AVP मराठी न्यूज.